सध्या मी आजनावळे गावामध्ये आलेलो आहे. आपण जाणून घेतोय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचा कल. आता माझ्या समवेत एक दादा मला भेटलेत. काय दादा नाव काय तुमचं? माझं नाव यशवंत कोकणे, बरं, गाव कोणतं आहे? आजनावळे. बरं, आता मला एक सांगा, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी चालू झाली. त्याच्यामध्ये देवराम शेठ लांडे यांच्या सून माई लांडे इच्छुक आहे, इतर महिला इच्छुक आहे. काय वाटतं तुम्हाला, तुमचा पसंतीचा चेहरा कोण? आता तसं पाहिलं तर उमेदवार कसा असावा बरं. या सर्व गुणांनी गुणसंपन्न म्हणजे माहीत आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या सुनबाई आणि अमोलदादा लांडे यांच्या धर्मपत्नी बरं. माहीताई ही डबल ग्रॅज्युएट शिक्षण आहे. बरं. प्रेमळे, सोजवळे, सुसंस्कृत अशी घराण्यातली ही मुलगी आहे. हं, हं. आणि तिच्या पाठीशी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांचा खंबीर असा मागं पाठिंबा आहे. आणि समाजाला जे नेतृत्व पाहिजे त्या पद्धतीनं माई ही सर्वात अतिशय परिपूर्ण आहे. बरं. तिच्याजवळ प्रेम आहे. सगळ्या गोष्टींनी माई हे नाव तिचं असं आहे की त्या नावामध्ये सगळं काही दडलेलं आहे. अच्छा. आणि समाजाला सर्व माहीत आहे की माई ही अतिशय हुशार आणि त्याही करून त्या सध्या केवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंचसुद्धा देखील आहेत. बरं. अधिक अशी कसं बोलायचं, कामं कशी करायची, कुठल्याही पद्धतीचं काम जर करायचं असेल तर त्या अधिकाऱ्याशी कसं बोलणं करून विकासाच्या बाबतीत जर आपल्याला वाटचाल करायची असेल तर माई ही अतिशय हुशार असं उमेदवार म्हणून सर्व समाजालाही माहीत आहे बरं. की माई ही अतिशय हुशार मुलगी आहे. आणि भविष्यामध्ये या भागाचा विकास जर करायचा असेल तर माईताई ही ह्या पुढच्या गोष्टी सगळ्या करू शकते आणि एक चांगला प्रकारचा विकास या भागामध्ये होऊ शकतो. सर्व समाजाला माहिती आहे, तरुण मित्रमंडळी सर्व त्यांच्या पाठीशी आहे. कुणाला सांगायची सुद्धा गरज लागणार नाही. तगडं आव्हान निर्माण होईल. आता सगळे कोणी अजून उमेदवार आहेत रिंगणामध्ये आहे म्हणजे इच्छुक आहेत. परंतु मला म्हणजे खात्रीशीर असं वाटतंय की माई या सगळी गोष्टीमध्ये जर पाहायचं गेलं, तिच्या दृष्टिकोनाचा विचार जर केला तर माई ही अतिशय हुशार मुलगी आहे. तिच्याजवळ सगळ्या बाबी ज्या पाहिजेत उमेदवारासाठी जे काही गुण असतील सर्वांना जवळ घेण्याचं किंवा हर गोष्टी सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण अशी ती उमेदवार आहे. आणि म्हणून आमचा सगळ्यांचा या गावामध्ये ठरलेलं आहे की माईला आपण सगळ्यांनी भरघोस असं सहकार्य करायचे. अच्छा, संपूर्ण गावाचं असतं. आम्ही कोकणे तळेच्या वाडीमध्ये आमची वाडी ही कोकण्यांची आणि ही सर्व साहेबांवर प्रेम करणारी माणसं आहेत. साहेबांनी कामं काय केले तुमच्या भागामध्ये? आता तुम्ही एवढं सांगताय तर भरपूर कामं केले त्यांच्या. काय केलं त्याच्यातून? रस्ते आहेत, समाज मंदिर आहे, पाण्याच्या काही अडचणी असतील, लाईट असेल, हर गोष्टीमध्ये साहेब सातत्याने त्या ठिकाणी लक्ष देतात. त्यांच्या पातळीवर जिल्हा परिषद निधीच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी करायला पाहिजे त्या गोष्टी आजपर्यंत साहेबांनी खूप केलेल्या आहेत. आणि त्याही पलीकडे जाऊन बोलायचं म्हटलं तर कुणाचा समजा एखादा माणूस आजारी पडला तर त्या माणसाला योग्य ती ट्रीटमेंट मिळून देण्याचं काम साहेब करतात. एखादा ॲक्सिडेंट झाला तर सातत्याने त्या ठिकाणी जाऊन पार जेवणाच्या ताटावरून उठून जाऊन त्या ठिकाणी त्या माणसाला न्याय देण्याचं काम साहेबांनी केलेलं हे जवळून मी पाहिलेले. कधी कधी विरोधक टीका देखील करतात की हे स्टंटबाजी आहे. ही स्टंटबाजी आहे. विरोधक बोलणारे बोलतात पण जनतेला माहिती आहे, सर्वसामान्य माणसाला कळते कोण आपल्यासाठी लढतोय झटतोय. अहोरात्र हा माणूस कायम समाजासाठी सेवेसाठी फिरत असतो. त्याला दुसरं कामच काय नाही. मी भविष्यामध्ये ज्या वेळेस गेलोय त्यावेळेस त्यांच्या बंगल्यावर गेल्यानंतर आज काही आमच्या त्या वाघानं मुलगा खालाय तिकडे जायचे, कोणाचा ॲक्सिडेंट झाला तिकडे जायचे, सतत या माणसाची धावपळ असते. आणि त्यामुळं समाजाची सेवा करण्यामध्ये हा माणूस आयुष्यभर तत्पर आहे. आणि उभ्या आयुष्यामध्ये त्यांनी ठरवलं समाजाची सेवा हेच माझं ध्येय, शेवटपर्यंत मी तेच करणार. आणि आम्ही बी ठरवले सर्व समाजाने. मला एक सांगा, आता तुम्ही त्यांच्याबद्दल सांगताय, परंतु आता त्यांची सुनबाई आता ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये म्हणजे इच्छुक आहेत, उभे आहेत. काय वाटतं, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ह्या काम करतील की काय? हो, 100% हे करणार. याची पार काळ्या दगडावरची रेग आहे. कारण ही व्यक्तिमत्व असं आहे ना का आता मी मगाशी पण सांगितलं, सर्व गुणसंपन्न अशी सुसंस्कृत घराण्यातली ही मुलगी आहे, सोजवळ आहे, प्रेमळ आहे. आणि म्हणून जे काही गोष्टी भविष्यामध्ये आपल्याला विकासाच्या ज्या करायच्या असतील तर ते नक्कीच ती करू शकते. हा आत्मविश्वास मला स्वतःला आहे आणि समाजाला देखील आहे. आपल्या गावातून तुम्ही आता वैयक्तिक तुमचं मत देखील मांडताय, परंतु गावाचं एकंदरीत कल कोणाच्या बाजूने आणि कसा आहे? त्याचा कल जर पाहायचा गेला तर आता जरी दुसरी माणसं उभी असतील अन्य कोणी असेल, कोणावर टीका करायची काही गरज नाही काय. परंतु मला एवढं कळतं की उमेदवार कसा असावा ह्या हेतून जर विचार केला तर माई ही अग्रेसर आहे.
आणि ती भविष्यामध्ये या भागाचा विकास करू शकते, हा आत्मविश्वास माझ्यामध्ये आहे, सर्व तरुणांमध्ये आहे. आणि त्याच्यामुळं अशी काही शंका येण्यासारखं नाही. आणि त्यातल्या त्यात त्यांचे मिस्टर अमोलदादा हे त्यांच्या पाठीशी आहेत. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष त्यांचे सासरेबुवा हे त्यांच्या पाठीशी आहेत. म्हणजे त्याच्यामुळं कुठली अडचण त्या व्यक्तीला विकास कामामध्ये येणार नाही. कामं ही जोमाने होणार आहेत पुढं. कधी कधी एक असाही एक सूर येतोय की घराणेशाही, काय सांगाल तुम्ही की घराणेशाही बंद झाली पाहिजे? घराणेशाहीचा विषय येतो पुढं, घराणे विषय नाही, उमेदवार कसा असावा ह्या गोष्टीचा विचार करून हे केलं. घराणेशाही म्हणजे असं काय नसतंय, परंतु आता राजकारण आलं तिथं हर गोष्टी आल्या. अच्छा, टीका करतात लोक टीका करणारे बोलणारे बोलतात, पण आपल्याला कोणावर टीका करायची नाही, सगळे आपलेच आहेत. बरं, आजनावळे गावातून कसं काय आपलं पाठिंबा कोणाला असेल काय आता शेवटचा आपला प्रश्न? पाठिंबा म्हणजे माईच्याच पाठीशी सर्वजण उभे आम्ही आहे इथंच. धन्यवाद दादा, मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद.